नमस्कार, मी सविता मिटकरी. आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करते. माझ्या यूट्यूबचं चॅनलचं नाव आहे सविता ब्लॉग्स. ह्या नावाने मी यूट्यूबचं चॅनल ओपन करते. माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये मी तुम्हाला साहित्यकला लेखन यामधील असलेले छान छान लेखकांचे लेख, कविता, ग दि. माडगूळकरांच्या कविता, कुसुमाग्रज पु. ल. देशपांडे, वामन पुरुषोत्तम काळे यांचे लेख आणि गुलजार यांच्या काही कविता, शायरी अशा काही ज्या गोष्टी आहेत त्या मी शेअर करणार आहे माझ्या ब्लॉग्समध्ये. त्यानंतर मी अजून माझ्या घरातल्या काही गोष्टी, माझे इतर काही अजून काही माझ्या लाईफमधल्या काही डेली ब्लॉग्स मी दाखवणार नाही आहे. माझा ब्लॉग्स हा आठवड्यातून एकच दिवस असणार आहे. गुरुवारी दुपारी 12 वाजता आठवड्यातून एक ब्लॉग नक्की येईल. त्याच्यामध्ये तुम्ही लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. जर तुम्हाला आवडलं तर मला कमेंट नक्की करा आणि मी काय चेंजेस केले पाहिजे हे पण तुम्ही नक्की सांगा. आणि सुरुवात ही करताना मी स्वामींची भक्त असल्या कारणाने मी श्री स्वामी समर्थ म्हणून आज मी तुम्हाला एक छानशी कविता सादर करणार आहे. कविता कुणी लिहिली आहे ही मला माहिती नाही आहे. कविताचे कवी कोण आहेत हे सुद्धा मला माहिती नाही आहे. पण मला आज ती कविता खूप आवडली. माझं वाचनामध्ये खूप आवडतं मला वाचन करायला. त्यामुळे मी वाचन करता करता मला ही आली कविता. माझा एक ग्रुप आहे साहित्यकला लेखनाचा. त्यामधून ही कविता सुचली मला आणि त्या कविताने तुम्ही सुद्धा गोड होशाल आणि मला पण तुम्हाला छान वाटेल ती कविता वाचून दाखवायला. त्यामुळे मी आता ती तुमच्याबरोबर सादर करत आहे. माझ्या कवितेचं नाव आहे उसाची मुलं. माझ्या कवितेचं नाव उसाची मुलं. चला तर मग सुरू करूया आजच्या कवितेला. उसाला होती 2-2 मुलं. उसाला होती 2-2 मुलं. मोठा मुलगा होता गूळ आणि छोटी मुलगी होती साखर. मोठा मुलगा होता गूळ आणि छोटी मुलगी होती साखर. साखर दिसायला गोरी गोमटी आणि सुंदर. साखर होती दिसायला गोरी गोमटी आणि सुंदर. गूळ मात्र ओबडधोबड आणि काळा कलुंदर. गूळ होता ओबडधोबड मात्र काळा आणि कलुंदर. साखर तशी स्वभावाला होती गोड, पण तिच्यात उणेपणा शोधणं होतं अवघड. साखर होती दिसायला गोड, स्वभावाला पण गोड, पण तिच्यात उणेपणा शोधणं होतं अवघड. गूळ मात्र स्वभावाला होता चिकट. समोर दिसला की इतरांना वाटे संकट. समोर दिसला की इतरांना वाटे संकट. साखर तशी होती मन मिळावू, जेथे जाई तिथे मिसळून जाई. साखर होती मन मिळावू, जेथे जाई तिथे मिसळून जाई. गूळ मात्र गेला इतरात मिसळायला, तर त्याला ते जमलेच नाही. गूळ गेला इतरात मिसळायला, पण त्याला ते जमलेच नाही. साखरेला गर्दीत शोधणे होते फार अवघड. साखरेला गर्दीत शोधणे होते फार अवघड. गूळ मात्र लगेच गर्दीत दिसे, कारण की तो होता ओबडधोबड. गूळ मात्र गर्दीत लगेच दिसे, कारण की तो होता ओबडधोबड. साखरेचे रव्यावर प्रेम जडले. बापाने लगेच दोघांचे लग्न लावून दिले. साखरेचे रव्यावर प्रेम जडले आणि बापाने लगेच दोघांचे लग्न लावून दिले. तिला झाला एक मुलगा, दिसायला होता तो पण गोरा गोमटा. तिला झाला एक मुलगा, दिसायला होता तो पण गोरा गोमटा. यथावकाश बारसं झालं आणि त्याचं नाव ठेवलं शिरा. यथावकाश बारसं झालं आणि त्याचं नाव ठेवलं शिरा. उसाला आता काळजी वाटू लागली गुळाची. उसाला आता काळजी वाटू लागली गुळाची. त्याच्यासाठी मुलगी कुठे आणि कशी शोधायची. त्याच्यासाठी मुलगी कुठे आणि कशी शोधायची. उसाला होते माहीत की आपल्या मुलाला ना रूप ना रंग. उसाला होते माहीत आपल्या मुलाला ना रूप ना रंग. सतत काळजी वाटायची की कसा जाईल हा काशीला संग. सतत काळजी वाटायची की हा कसा जाईल काशीला संग. बऱ्याच मुली पाहिल्या पण कुणी पसंत करेना. बऱ्याच मुली पाहिल्या पण कुणीच पसंत करेना. काळजी वाटेला उसाला आणि रात्री झोपच येईना. उसाला एक मित्र होता, त्याचं नाव होतं तूप. उसाला एक मित्र होता, त्याचं नाव होतं तूप. त्याने प्रयत्न केले खूप आणि उसाला दिला हुरूप. त्याने प्रयत्न केले खूप आणि उसाला दिला हुरूप. त्याने मुलगी सुचवली गव्हाची. त्याने मुलगी सुचवली गव्हाची, जी दिसायला होती बेताची. ती दिसायला होती जरा बेताची.
धान्य कुळीत उच्च गव्हाचे घराणे. धान्य कुळीत उच्च कुळीचे गव्हाचे घराणे. होते उसाच्या तोला मोलाचे. होते उसाच्या तोला मोलाचे. ऊस म्हणे मागणी घालणे मुलीला, नाही ठरणार फुलाचे. ऊस म्हणला मागणी घालणे मुलीला, नाही ठरणार फुलाचे. अंगाने ती जो होती लठ्ठ आणि जाडजूड. अंगाने ती होती लठ्ठ आणि जाडजूड. रूपाला साजेचं नाव होते तिचे भरड. रूपाला साजेचं नाव होते तिचे भरड. गव्हाच्या मुलीच्या रूपाची होती कल्पना. गव्हाच्या रूपाची मुलीची होती कल्पना. तो कशाला करतो नुसत्या वल्गना. होकार दिला कारण दोघांचे गुण जुळले. होकार दिला कारण की दोघांचे गुण जुळले. लग्न जमलं आणि सारे लागले तयारीला. लग्न जमलं आणि सारे लागले तयारीला. किचन ओटा आला लग्नासाठी बुक. किचन ओटा झाला लग्नासाठी बुक. स्वयंपाकघर पण सजवलं भरपूर खूप. स्वयंपाकघर पण सजवलं भरपूर खूप. भरडला तूप कढईत घेऊन गेला. भरडला तूप कढईत घेऊन गेला. तिथेच तिचे खरपूस मेकअप पण केले. तिथेच तिचे खरपूस मेकअप पण केले. भरपूर लाजली भरड. भरड भरपूर लाजली आणि झाली गुलाबी. भरड भरपूर लाजली आणि झाली गुलाबी. गरम पाणी कढईत शिरले आणि भरड झाली शराबी. गरम पाणी कढईत टाकले आणि भरड झाली शराबी. लग्नाची तयारी पाहायला आलेला दूध तो सुद्धा जाऊन कढईत शिरला. लग्नाची तयारी पाहायला आलेला दूध तो सुद्धा जाऊन कढईत शिरला आणि हळूच त्याने गुळाला कढईतच पाचारला. गुळाने केला कढई प्रवेश. गुळाने केला कढई प्रवेश आणि उकळ्या रूप मंगलाष्टकांना आला आवेश. आला आवेश. मनाने दगड असलेल्या भावनाशून्य गुळाला भरडीचे रूप पाहून वेळ नाही लागला पघळायला. मनाने दगड असलेल्या भावनाशून्य गुळाला भरडीचे रूप पाहून वेळ नाही लागलं बरं का पाघळायला. काजू बदाम किशमिशच्या पडल्या अक्षता. काजू बदाम किशमिशच्या पडल्या अक्षता. कढईचे झाकण लावण्याची भटजीने घेतली दक्षता. कढईचे झाकण लावण्याची भटजीने घेतली दक्षता. काळांतराने मुलगी झाली त्यांना सुंदर गोड. काळांतराने मुलगी झाली त्यांना सुंदर गोड. थाटामाटात बारसे झाले नाव ठेवले तिचे लापशी. थाटामाटात बारसे झाले नाव ठेवले तिचे लापशी. आणि अशाच तऱ्हेने उसाच्या दोन्ही मुलांची चिंता मिटली आणि दोन्ही मुलांचं कार्य सुखकर पार पडलं. यावरून एक गोष्ट मला सांगायची आहे की गूळ आणि साखर ह्या दोन गोष्टी उसापासूनच बनतात. गूळ आहे दिसायला डावा आणि साखर आहे गोरी गोमटी. पण आजकाल शुगरच्या पेशंटला साखर खाऊ नका म्हणतात आणि गूळ खा म्हणतात. ओबडधोबड जरी असला तरी आजकाल गुळाला जास्त प्राधान्य आहे आणि साखर गोरी गोमटी जरी असली तरी शुगर पेशंटला ती जरा अलाउडच आहे. त्यांना ते खायला जमतच नाही. म्हणून वडील म्हणून उसाने जी काळजी घेतली आणि तुपाने त्याला साथ दिली आणि दोघांचं लग्न छान लावून एकाचा शिरा बनवला आणि एकाची लापशी बनवली. किती सुंदर आनंद झाला असेल त्या उसाला. आणि किती आपल्या ह्या सगळ्या गोष्टीमधून हे एकच गोष्ट कळते की कसं आहे की शिरा असो किंवा लापशी असो ती खायला समोर आली की मन तृप्त होतं. त्याच्यामुळे उसाला नावं ठेवण्यात वडील म्हणून तर नावं ठेवण्यात काहीच चूक नाही आहे. प्रत्येकजण गूळ गुळाचं कार्य करतो आणि साखर साखरेचं कार्य करते. अशी सुंदर कविता आज पहिला ब्लॉग असल्या कारणाने तुमच्या प्रेक्षकांसाठी मी घेऊन आले. मला ह्या कवीचे नाव माहीत नाही आहे. त्यामुळे त्या कवींचे पण खूप आभार की ज्यांनी ही कविता लिहिली आहे छान पद्धतीने आणि मला सादरीकरण करायला मिळाली कारण की माझ्या मनाला ती भावली. त्यामुळे मी हे सादरीकरण करू शकले. मी सोमवारी एक फर्स्ट ब्लॉग टाकला होता. नॉर्मली की मी गुरुवारी ब्लॉग चालू करते म्हणून. पण असं ठरलं की मी त्याच्यामध्ये माझ्या मी टेलरिंग काम करते. माझं शॉप आहे N2 सिडको ठाकरेनगर संभाजीनगरमध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये मी राहते.
तर त्याच्यामध्ये माझं शॉप आहे. पण नंतर मी असा विचार केला, की काहीतरी वेगळं करूया. वेगळं का म्हणून, की मला मी आता YouTube सर्च करते, तर त्याच्यामध्ये खूप मैत्रिणी आहेत, त्या मस्त काय करतात, की स्वयंपाकाच्या रेसिपीज टाकतात, किचनच्या स्वच्छ ठेवण्याच्या टिप्स देतात, घर स्वच्छ ठेवण्याच्या टिप्स देतात. परत अजून त्यांनी त्यांचं फर्निचर मागवलेलं असतं, त्यांनी काही वस्तू मागवलेल्या असतात, त्या कशा त्या मस्त सजवतात, ह्या गोष्टी अ, ती लोकं सांगतात. भरपूर काही गोष्टी आहेत, त्या टेलरिंगच्या ज्या टिप्स आहेत, त्यासुद्धा भरपूर जणी सांगणाऱ्या आहेत. पण मला असं मनातून वाटलं, की आपण जरा काहीतरी वेगळं करावं. कारण की आता हे कसं आहे, वाचनाला जास्त वेळ देता येत नाही आपल्या मैत्रिणींना. कारण की वाचन म्हटलं की त्यांना नको वाटतं. म्हणजे वेळच मिळत नाही अक्षरशः त्यांना. कारण की घरातली कामं, बाहेरचं आणि वाचनाला जरा कंटाळा करतात. म्हणून म्हटलं मी बोलून एक्सप्रेस होऊन दाखवावं. माझ्या मैत्रिणींना आवडलं तर खरंच त्यांनी शेअर एंड कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब नक्की करा. हीच प्रार्थना. आता पुढचा मी ब्लॉग पुढच्या गुरुवारी दुपारी 12 वाजता नक्की घेऊन येईन. आपल्या भेटीला. त्यामध्ये काय येईन हे मी सांगू शकत नाही. मी अजून त्याच्यावर काही विचार केलेला नाहीये. पण मी नक्की छान, चांगला आणि आत्मविश्वासाने भरपूर असा, छान असा ब्लॉग घेऊन येईन तुमच्यासाठी. तोपर्यंत तुमची सगळ्यांची रजा घेते. श्री स्वामी समर्थ. थँक सो मच आणि काही चुकलं असेल तर मनापासून क्षमस्व. श्री स्वामी समर्थ.